वाल्मिक कराडबाबत सीआयडीच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे. कराडचं शेवटचं ऍक्टिव्ह लोकेशन पुण्यात सापडलं. पुण्यातून फोन बंद करून कराड फरार. बीडमध्ये संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपासाला वेग. सीआयडीकडनं रविवारी 2 महिलांची चौकशी. त्या 2 महिला कोण? चर्चेला उधाण. वाल्मिक कराड अजूनही फरारच. वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्याची काही माध्यमांनी दिली होती बातमी, ती खोटी. अजूनही फरार असल्याच्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. भाजप आमदार सुरेश धस दुपारी घेणार पत्रकार परिषद. प्राजक्ता माळीनं केलेल्या आरोपांवर धस काय बोलणार, याकडे लक्ष. केरळ राज्य हे मिनी पाकिस्तान. दहशतवाद्यांना हाताशी धरूनच काही जण खासदार. मंत्री नितेश राणेंचा गंभीर आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक. विविध विभागांचा रोडमॅप कशा पद्धतीने असणार, याचा घेणार आढावा. सोलापूर बाजार समितीत वेळा अमावस्येमुळे आज लिलाव बंद. बुधवारपासून कांद्याचा लिलाव सुरू होण्याची शक्यता. कोरियातल्या प्रसिद्ध बीटीएस ग्रुपला भेटण्यासाठी धाराशिवमधील 3 मुलींनी रचला अपहरणाचा बनाव. कोरियाला जाण्यासाठी घरातून चोरले पैसे. सोमवती यात्रेनिमित्तानं खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी. दुपारी 1 वाजता देवाचं करहा स्नान. कोकणात समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. सरत्या वर्षाला निरोप. नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल. जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद.